महापालिका निवडणुकांचे निकाल आले, कोणी हारलं कोणी जिंकलं, पण तुम्हारी जीत से ज्यादा हमारे हार की चर्चा है असं फक्त एकाच ठिकाणी झालं आणि ते म्हणजे कोल्हापूर. या कोल्हापूरच्या चित्राच्या मागे जी एक व्यक्ती होती, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, ते आज आपल्याबरोबर कॉफी विथ कौशिक मध्ये आहे. स्वागत आहे तुमचं. नमस्कार, थँक्यू. आज कॉफी विथ कौशिक मध्ये आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. आय एम व्हेरी मच थँकफुल. थँक्यू. खरं तर काँग्रेस हा नंबर 1चा पक्ष येऊन सुद्धा कोल्हापूरमध्ये सत्ता स्थापन करू शकत नाहीये. कसं बघता तुम्हाला? म्हणजे आम्ही इमॅजिन करू शकतो की तुम्हाला कसं वाटत असेल, पण फक्त असं काही होईल असं वाटलं होतं का? नाही, असं होईल वाटलं नव्हतं. बहुमत मिळेल अशी मला खात्री होती. परंतु यावेळी झालं का असं की 4चे वॉर्ड असल्यामुळे, प्रभाग असल्यामुळं आम्ही आतापर्यंत आमचे सगळेजण लढत होते ते सिंगल प्रभागातून लढत होते आणि या 4च्या प्रभागाची सवय आमच्या लढणाऱ्यांना आणि त्यांना मतदारांना ठीक आहे मतच टाकायचे असतात, परंतु शेवटी चॉईस करत असताना थोडं प्लॅनिंगमध्ये आमचं काही प्रमाणात कमतरता राहिली किंवा 1-2 वॉर्डामध्ये उमेदवारी मध्ये काही गोष्टी घडल्यामुळं 1-2 आमचं 20 मध्ये 4 पॅनेल आमचे काही आले नाहीत. नाहीतर सगळ्या पॅनेलमध्ये 4, 2, 3 हे आले. म्हणजे मी काल सुद्धा म्हणलं की याचा अर्थ कोल्हापूरकरांना काँग्रेस यावी असं वाटत होतं. फक्त त्या 4 पॅनेलमध्ये उमेदवार चुकीच्या सिलेक्शनमुळं थोडं आम्ही पाठीमागून राहिलो, नाही तर सत्ता आली असते. तुम्ही दर निवडणुकीला एक स्लोगन कॉइन करत असता. याही निवडणुकीला केलंय ते तुम्ही स्वतः करता, त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे? नाही, इलेक्शनची तयारी आमची पहिल्यापासून चालू असते. म्हणजे महानगरपालिका लागणार हे आम्हाला माहित होतं आणि सुप्रीम कोर्टाच्या हिअरिंग नंतर ते लागणार. त्यामुळे गेले 4 महिने आम्ही इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये कंटिन्युअस होतोच. त्यामुळे आमची इंटरनल टीम आहे, काही बाहेरचे लोक आहेत, असे मिळून आम्ही तो स्लोगन एक 4-5 तयार केले आणि त्यातून मग कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, हा मी स्लोगन काढण्यामागचा फक्त स्लोगन नव्हता, तर या कॅम्पेन मधून आम्ही लोकांच्याकडून जाहीरनामा मागून घेतला. 12,500 लोकांनी आम्हाला सूचना पाठवल्या की तुमची सत्ता आली तर तुम्ही काय केलं पाहिजे. म्हणजे अगदी कोल्हापुरातली लोक जी अब्रॉड आहेत त्यांनी सूचना पाठवल्या. म्हणजे इंडियन रोड काँग्रेसच्या व्यवस्थापनातून रस्ते व्हावेत ही सूचना आम्हाला अब्रॉड वरून आली. असे इनोव्हेटिव्ह सूचना आम्हाला या ह्याच्यातून आल्या आणि म्हणून आम्ही कॅम्पेन अशी केली, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, तुम्हाला काय पाहिजे कोल्हापूरमध्ये ते आम्हाला सांगा, आम्ही ते करू. आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, कारण की लोकांच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवू शकतो. खरं तर काँग्रेस आणि निवडणुकांबद्दल आता जर बघितलं